नाव आहे सर्वलौकिक फाउंडेशन. माझे सर्वलौकिक फाउंडेशन माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर काम करतो आणि ते तर तुम्हाला माहितीच आहे. आज पत्रकारिता सगळ्यांनाच माहिती आहे की आमचं महाराष्ट्रभर काम चालतं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे आणि इथं तुम्ही बघताय आज अनुयायी किती आलेले आहे आज बाबाच्या दर्शनासाठी. आज जे बाबांनी आपल्यासाठी केलं ते आपण कधीच कोणी करू शकत नाही. सर्व जे समाजासाठी केले. आज हिंदू मराठा मुस्लिम हे त्यांनी बघितलं नव्हतं, जातीवादी काही कधी बघितलं. आजच्या तुम्ही बघताय की आजचं राजकारण जातीवादीवर होतं, पण बाबासाहेबांनी त्या टायमाला जर असा विचार केला असता तर आज आपल्याला म्हणजे आज तुम्ही बघताय संविधान तुम्ही हातात घेता, संविधानाच्या खोट्या शब्दी घेतात आणि ते संविधान आज आपल्याला किती कायदेशीर आहे ते आज कळलं पाहिजे लोकांना. आज 134व्या जयंती निमित्ताने मी सगळ्यांना तर पहिला शुभेच्छा देते. आज तुम्ही बघताय की अनुयायी आले आहेत दर्शनासाठी. आज बाबांनी काहीतरी केलंय त्यामुळे आज लोक अनुयायी इथपर्यंत येतात. गावातून खेड्यातून आज तुम्ही बघता दादरला पण किती गर्दी असेल. आज लोकांना चालायला जागा नाही, लोक मिरवणूक वगैरे करतात, एक आनंद साजरा करतात, एक जयंती साजरा करतात. आज लोकांच्या घरी जयंती आहे खरं म्हणजे. तर आज लोकांचे नवीन वर्ष म्हणतात, पण बाबांसाठी आज नवीन वर्ष लोकांचं आज आहे. आज जय भीम म्हटलं की दरारा येतो, जय भीम म्हटलं की लोकांमध्ये ताकद येते. हो, आज आमच्यासारख्या महिलांना एक ताकद मिळते. आज आम्ही कुठल्या जर ऑफिसरकडे तरी बसलो तरी आम्ही जय भीम म्हटलं तरी ऑफिसर विचार करतो की बापरे जे दलित तर नाही आहेत. पण आज सगळ्या समाजासाठी, दलितच नाही सर्व समाज हा एकजुटीने काम केलं पाहिजे. एकजुटीने कार्य म्हणजे सगळे सण केले पाहिजेत. आणि आज जी जयंती आहे त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि माझं हे कार्य हे असंच चालू राहणार आणि माझ्या माध्यमातून जर मला अनुयायींना काय देता येईल ते मी देत असते. जय भीम, जय महाराष्ट्र.